हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे. आपल्या आयुष्यात एक गुरु असणं खूप गरजेचं आहे. बघा, जेव्हा आपल्यावर दुःख संकट येतं तर त्यात आहे ना, कोणताच देव आपल्याला तारून येणार नाही. तारून देईल तो फक्त आपला गुरु. दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यायचं असतं. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी दिलं असेल तर यावर्षी सुद्धा द्यायचं. म्हणजे दरवर्षी स्वामींना गुरुपद दिलंच जायला पाहिजे. तर आपल्याला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद कशा पद्धतीने द्यायचं आहे. जर तुम्ही मांसाहार करत असताना, बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका असते की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही गुरुपद देऊ शकतो का, ही सुद्धा शंका आहे. तर जर तुम्ही मांसाहार करणार म्हणजे गुरुपद देत असताना स्वामींना मांसाहार करायचा का, हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या दिवशी जर महिलांचे पिरियड्स आले तरी सुद्धा तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपद देत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हटल्याशिवाय स्वामींना तुम्ही गुरुपद देऊ शकत नाही. तो मंत्र म्हणणं खूप गरजेचं आहे. तर तो मंत्र कोणता आहे, कशा पद्धती म्हणायचा, स्वामींना घरी गुरुपद कसं द्यायचं किंवा केंद्रात मठात जाऊन स्वामींना कशा पद्धतीने गुरुपद द्यायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा, भूतकाळात आपण अनेक चुका केलेल्या असतात. म्हणजे जे लोक माझे व्हिडिओ बघून किंवा इतर जणांची व्हिडिओ बघून स्वामी सेवेत आले असतील, तुम्ही दरवर्षी स्वामींची सेवा करतात, स्वामींना गुरुपद देता गुरुपौर्णिमेला, तर तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात काहीतरी गोष्टी नवीन घडल्या असतील. म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहे. त्यांच्या सेवेत आपण जेव्हा येतो तर त्यानंतर आपले दुःख संकट अशी झटक्यात पळून जातात. म्हणजे हा अनुभव माझा स्वतःचा आहे. आणि जे म्हणजे करत असतील, माझे व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला. तर जे 2-3 वर्षापासून किंवा आधीपासून तुम्ही गुरुपद देतात स्वामींना गुरुपौर्णिमेला, तर तुम्ही बघा, म्हणजे तुमचे अनुभव नक्की तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. स्वामींना गुरुपद दिल्यानंतर स्वामी आपल्या आयुष्यात येतात, परंतु स्वामींना आपल्याला विसरून चालत नाही. स्वामींना लक्षात ठेवा. तर या दिवशी आपल्याला गुरुपद कशा पद्धतीने द्यायचं, तर सकाळी काय करायचं, सकाळी थोडं लवकर उठा आणि गुरुपद मी तुम्हाला सांगेल की सकाळीच द्या, जास्त उशीर करू नका. म्हणजे सकाळी कसं असतं, दिवसभरातनं काय होतं की आपण म्हणजे कामांमध्ये लागून जातो आणि मग गुरुपद होत नाही. तर सकाळी एकदम म्हणजे छान वेळ असते आणि गुरुपद द्यायला स्वामींना फक्त 5 मिनिटं लागतं, दुसरं जास्त वेळ लागत नाही. तर सकाळी स्वामींचा छानपैकी अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करत असताना स्वामींच्या मूर्तीवर पवमान सूक्त, श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तम म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही फलश्रुती असते बघा, त्याच्यात फलश्रुती म्हणत असताना फक्त हात जोडायचे, अभिषेक करायचा नाही. मोबाईलवर पण तुम्ही लावून देऊ शकता. अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करायचा. फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि स्वामींना फुलं वगैरे अर्पण करायचे. आणि यानंतर धूप दीप लावल्यानंतर तुम्हाला स्वामींसोबत बसायचं. आता घरी गुरुपद द्यायचं असेल तर कसं करायचं, तर घरी देत असताना आसनावर बसायचं. केंद्रात मठात कसं करायचं ते नंतर सांगते मी तुम्हाला. तर यासाठी आदल्या दिवशी तुम्हाला एक नारळ आणि गुलाबाचं फूल लागणार आहे. आता तुम्ही गुरुपद देणार तर तुम्हाला एक नारळ, एक गुलाबाचं फूल लागेल. आता समजा तुमचे मिस्टर आहेत, त्यांना गुरुपद द्यायचं, त्यांच्यासाठी वेगळं नारळ, वेगळं गुलाबाचं फूल. तुमचे मुलं असतील, म्हणजे जेवढे जण आहेत तेवढे नारळ आणि तेवढे गुलाबाचे फुलं, प्रत्येकाचं वेगवेगळं असावं गुरुपद देत असताना. तर ते जे नारळ असतं आणि गुलाब असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते बाजूला ठेवायचं. आधी सगळ्यात आधी महाराजांसमोर बसायचं, आसनावर धूपदीप लावायचं आणि त्यानंतर उजव्या हातात पाणी घ्यायचं. 2 ते 3 चमचे घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि डाव्या हाताने पाणी टाकायचं आणि प्यायचं पाणी घ्यायचं आहे आपण जे पितो ते. तर डाव्या हाताने ते 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यहम शिरसा धार्याम्यहम तीर्थ प्राशन. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर जे हातात तीर्थ आहे तुमच्या, ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे. जो हे करणार त्याने प्रत्येकाने स्वतः वेगळं तीर्थ बनवायचं आणि ते प्राशन करायचं आहे. हे तीर्थ प्राशन झाल्यानंतर तुम्हाला
नारळ घ्यायचा आहे हातात, अख्खं नारळ घ्यायचं, ज्याला शेंडा असतो, सोललेलं असेल तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. शेंडा महाराजांकडे करायचा आणि त्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं आणि उजव्या हातात घ्यायचं. आणि उजव्या हातात घेतल्यानंतर असं पण तुम्ही ठेवू शकता, दोघं हाताने घेतल्यानंतर तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की महाराज, आज मी तुम्हाला गुरुपद देत आहे. आजपासून मी तुमची जेवढी होईल तेवढी सेवा करणार आहे. किंवा तुम्ही सेवा करत असणार आधीपासून, म्हणजे तुम्ही स्वामींना नवीन काही गुरुपद देत नाही, दरवर्षी तुमचे स्वामी गुरु आहेत किंवा नवीनसुद्धा स्वामी सेवेकरी येतात. तर तुम्ही जुने असणार तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्वामी, मी तुमची सेवा करत आहे, तर आतासुद्धा मी यापुढे सुद्धा तुमची सेवा करत राहणार आहे. तर मला तुमची सेवा करण्याची शक्ती द्या आणि मला तुमच्यापासून कधीही दूर लोटू नका आणि जास्तीत जास्त माझ्या हातून सेवा घडू द्या. स्वामी, मी आजपासून तुमचा शिष्य झालो आहे, मी तुम्हाला आज गुरुपद दिलं आहे, तर तुम्ही मला सांभाळा, तुमच्या मायेच्या कुशीत मला घ्या, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. गुरुपद देत असताना स्वामींना सांगा की स्वामी, माझ्या हातून अनेक चुका झाल्या असतील, कोणाची निंदा नालस्ती झाली असेल तर त्याबद्दल मला माफ करा आणि यापुढे कोणाची माझ्या हातून निंदा होईल, मी कोणाला वाईट बोलेल असं काही होऊ देऊ नका. यापुढे मी काही चुकणार असेल तर माझ्या हातून त्या चुका होऊ देऊ नका. मागच्या जन्मात किंवा या जन्मात मी काही कुकर्म केले असेल, वाईट कर्म केले असेल तर त्याबद्दल मला माफ करा आणि या जन्मात माझं सगळं काही चांगलं करा, हा जन्म माझा सार्थकी लावा, असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी, माझ्यामध्ये मीपणा येऊ देऊ नका, असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे. सांगून बघा, स्वामींना गुरुपद देऊन बघा, तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार होईल की तुम्हाला समजणार नाही. मला तुम्ही तारून न्या, माझे दुःख संकट स्वामी तुम्ही दूर करा, माझ्यामध्ये कधीही गर्व येऊ देऊ नका, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आणि स्वामींना ही पण गोष्ट सांगायची की मी तुमची सेवा करणार आहे, माझ्याने होईल तेवढी करेल. गुरुवारी मला शक्य झालं तर मी गुरुवारी स्वामीचत्राचा एक पाठ करेल किंवा कमीत कमी गुरुवारी मी स्वामीचत्राचे 3 अध्याय तरी पठण करेल, असं स्वामींना सांगायचं. आणि आपण स्वामींना गुरुपद दिलेलं आहे तर त्यात जे बोललेलं आहे ते करायचं, विसरायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींचं गुरुपद आपण घेतलं आहे म्हणजे आपण स्वामी सेवेत आलो आहोत, स्वामींचे भक्त आपण झालो आहोत, तर स्वामींची साथ सोडायची नाही. आणि स्वामी तर कधीही, म्हणजे एकदा भक्ताचा हात हातात घेतला, भक्त कितीही चुकला तरीसुद्धा स्वामी त्याची साथ कधी सोडत नाही, परंतु आपण स्वामींची साथ कधी सोडायची नाही. बरेच म्हणजे लोक काय करतात की स्वामी सेवेत येऊन स्वामीची साथ सोडतात. मी जेव्हा म्हणजे यूट्यूबवर आले होते स्टार्टिंगला, तर माझं पहिलंच वर्ष होतं तेव्हा, तर मी त्यावेळेला व्हिडिओ केला होता, म्हणजे मला वाटतं गुरुचत्रातला 14वा आणि 18वा अध्याय याबद्दल केला होता. तर तेव्हा मला ती कमेंट वाचून खूप, म्हणजे एक दादा आहे, त्यांचं नाव मी इथे मेन्शन करत नाही, तर त्यांनी मला कमेंट केली होती की म्हणजे स्वामी सेवेत येऊन काहीच होत नाही आणि हा 14वा आणि 18वा अध्याय वाचून काहीच फायदा नाही, स्वामी सेवेत काहीच फायदा होत नाही. मला ती कमेंट वाचून खूप म्हणजे वाईट वाटलं होतं की म्हणजे असा विचार, म्हणजे कसं असतं ना की आपण स्वामीच्या सेवेत आलो तर स्वामी सेवेत टिकून राहणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी आधी आपली परीक्षा बघतात. हे बघा, स्वामींच्या सेवेत आल्यानंतर स्वामी पण बघतात की आपल्यामध्ये किती शक्ती आहे, आपण किती स्वामींच्या याच्यावर उतरतो आहोत. तर ते ब्रह्मांड नायक आहे, आपले दुःख ते हमखास दूर करणार. जेव्हा तुम्ही स्वामींना गुरुपद देणार त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात काय होतं. स्वामींना गुरुपद नक्की द्या. पण स्वामी नवीन स्वामी सेवेकर असतो ना, तर स्वामी पण बघत असतात की याची तेवढी पात्रता आहे का आपल्या सेवेत यायची, किंवा आपल्यामधले जे दोष असतात ते स्वामी दूर करत असतात, ते दोष बाहेर काढतात आणि आपल्याला एक चांगला व्यक्ती घडवतात आणि त्यानंतर स्वामींची प्रचिती आपल्याला येत असते. यासाठी आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगेन, तुम्ही जर स्वामींना आजपर्यंत गुरुपद दिलं नसेल तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. स्वामींना गुरुपद नक्की द्या आणि बघा तुमच्या आयुष्यात काय होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही मांसाहार करतो तर स्वामींना गुरुपद कसं द्यायचं. तर मांसाहार जरी करतो ना तरी सुद्धा स्वामींना तुम्ही गुरुपद देऊ शकता. तुमच्या घरातले करत असतील किंवा तुम्ही जरी करत असणार तरी सुद्धा द्या. ते काय होतं, मग खाण्याच्या नादात म्हणजे खायचं आहे मग मला स्वामींची सेवा पण करायची आहे, तर असा विचार करू नका, गुरुपद नक्की द्या. आणि राहिला प्रश्न मांसाहार सुटायचा तुमचा, तर ते स्वामींच्या सेवेत आपण आलो की नक्कीच सुटेल. स्वामी बघून घेतील की मांसाहार, तुमची जर इच्छा असेल ना की मला मांसाहार करायचं नाही, मला फक्त स्वामींची सेवा करायची आहे,
तर स्वामी बरोबर मांसाहार सोडतील. आणि तुम्हाला मांसाहार सोडायची खरंच इच्छा असेल तर गुरुपद घेत असताना स्वामींना सांगा की स्वामी माझ्या हातून तुम्ही मांसाहार सोडा, मला मांसाहार करायचा नाही आहे, परंतु मला तो मोह आवरत नाही. तर तुम्ही काहीतरी करा की म्हणजे माझ्या हातून तो मांसाहार सुटेल, मला कधीच इच्छा होणार नाही मांसाहार करायची. आणि बाकी काही हरकत नाही, तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकतात मांसाहार करून सुद्धा, परंतु गुरुपद नक्की घ्या. आणि गुरुपद घेतल्यानंतर खरंच आपण म्हणजे स्वामींना आपल्या आयुष्यात आणतो, म्हणजे स्वामी आपल्या आयुष्यात येतात, स्वामी आपल्याला भक्त करतात. आणि आता या दिवशी महिलांचे जर पिरियड्स आले तर काय करायचं, गुरुपद स्वामींना कसं द्यायचं, दरवर्षी तुम्ही देत असणार तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त स्वामींच्या समोर उभे राहा आणि स्वामींना गुरुपद द्या, काही हरकत नाही. असं सुद्धा तुम्ही करू शकता. आणि केंद्रात किंवा मठात जाणार तर तिथे सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने गुरुपद द्यायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर केंद्रात किंवा मठात जाण्याचा प्रयत्न करा, जर शक्य असेल तर, जवळ असेल, नसेल शक्य तर घरी गुरुपद दिलं तरी सुद्धा चालेल. आता त्या नारळाचं आणि गुलाबाच्या फुलाचं काय करायचं, तर त्या दिवशी सायंकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दत्त मंदिरात जा किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जा, तिथे तुम्हाला ते नारळ आणि ते फूल ठेवायचं आहे स्वामींच्या चरणी. अशा पद्धतीने करायचं आहे. तर दरवर्षी कोण कोण स्वामींना गुरुपद देतं किंवा यावर्षी कोण कोण स्वामींना गुरुपद देणार आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.